हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज मी तुमच्यासोबत मस्तपैकी गावरान चवीची झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाचा रस्सा किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी शेअर करणार आहे. यामध्ये जे मी वाटण तयार केलेलं आहे किंवा जो स्पेशल मसाला तयार केलेला आहे तो अगदी मस्त गावाकडच्या चवीचा तयार होतो आणि नेहमीच्या त्याच मसाल्यातल्या किंवा रेडीमेड मसाला वापरून भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजचं हे एक स्पेशल वाटण तयार करून काळ्या मसाल्यातली ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी नक्की करून बघा. 1 ते 2 पोळी नक्कीच शिल्लक खाणार किंवा एक्स्ट्रा खाणार ही गॅरंटी मी देते. चला तर मग हा झटपट 10 ते 12 मिनिटात तयार होणारा शेवग्याचा रस्सा किंवा शेवग्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर 3 शेंगा घेतलेल्या होत्या. 2 ते 3 लोकांसाठी भाजी बनवत आहे. तर सगळ्यात अगोदर शेंगा आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत. तर वरची जी साल आहे ती खूप जास्त काढायची नाही, नाहीतर मग शेंगा खूप जास्त शिजतात आणि मग भाजीमध्ये बऱ्याचदा त्याच्या बियासुद्धा निघतात. त्यासाठी वरची जी साल आहे ती खूप जास्त काढायची नाही. अशा पद्धतीने बोटाच्या आकाराच्या आपल्याला शेंगा कापून घ्यायच्या आहेत. आणि हो, शेवग्याच्या शेंगा निवडताना थोडासा आतमध्ये गर असावा, म्हणजे थोड्याशा जाडसर अशा शेंगा घ्यायच्या आहे बोटाच्या आकाराच्या. नाहीतर मग खूप जास्त बारीक किंवा कोवळ्या शेंगा घेतल्या तर मग आतमध्ये गर निघत नाही आणि भाजीची चव तेवढीशी छान होत नाही. त्यासाठी मी 3 ते 4 शेंगा अशा पद्धतीने बोटाच्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा लांबट कापून घेतल्या की मग खाताना व्यवस्थितपणे शेंग हातात धरून खाता येते. नंतर पाण्यामध्ये आपण या भिजत घालणार आहोत 10 मिनिटासाठी. जोपर्यंत शेंगा भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेतोय. त्यासाठी मी इथे 1 चमचाभर धणे घेतले. 1 चमचाभर मी इथे कारळं किंवा खुरसणीसुद्धा म्हणतात. हे थोडंसं तिळाप्रमाणे असतं पण लांबट असतं, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे म्हणून सांगते. त्यानंतर मी इथे 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि 2 इथे भाजलेले कांदे घेतलेले आहेत. गॅसवरती एक जाळी ठेवून भाजून घेतला आहे. अर्धा टोमॅटो घेतला आहे. थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याची वाटी. 1 चमचा भरून फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून घेतलेला आहे दगडफूल. तर दगडफूल मसाल्यांच्या पदार्थामध्ये मिळतं ते घेतलेलं आहे, थोडंसंच आहे. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा घेतलेला आहे. जर फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे फुटाणे घेतले तरी चालतील किंवा मग 1 ते 1.5 चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले तरीही चालतील. त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 10 ते 12 खोबऱ्याचे कापसुद्धा इथे घातलेले आहेत. जे आपण सुकं खोबरं घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. हे अशा पद्धतीने जी भाजी आहे ती गावाकडे केली जाते. तर त्याच पद्धतीने मी आज तुमच्यासोबत ही जी सगळी प्रोसेस आहे ती शेअर करते आहे. हा मसाला किंवा वाटण तयार करून तुम्ही याच्यामध्ये नॉनव्हेज किंवा फिश असू दे, चिकन असू दे, मटण असू दे, अंडा करी असू दे किंवा कुठलीही काळ्या मसाल्यातली भाजी असू दे तुम्ही बनवू शकता. अप्रतिम होते चवीला. त्यानंतर खोबरं छान मस्तपैकी आपलं तपकिरी रंगावरती इथे परतून तयार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जेवढे मसाले आपण घेतले होते त्यातले फक्त कांदा सोडून बाकी सगळे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत. जसं की कारळं आहे, धणे आहेत, फुटाण्याची डाळ आहे, अजून कोथिंबीर, टोमॅटो, आलं, लसूण सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत इथे शिजवून घ्यायचा आहे. पाणी वगैरे याच्यामध्ये घालायचं नाही आहे. टोमॅटो 2 मिनिटातच नरम होतो. त्यानंतर आपण जे कांदे बाजूला भाजून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत. अगोदरच का घातला नाही, कारण कांदा आधीच आपण गॅसवरती भाजून घेतलेला होता. त्यामुळे कांदा खूप जास्त जळू नये म्हणून आपण सगळ्यात शेवटी घातलेला आहे. अशा पद्धतीने कांदा कुस्करून घालायचा आहे आणि अशा पद्धतीने कांदा गॅसवरती भाजून जर तुम्ही भाजीमध्ये घातला तर भाजीला रंग अप्रतिम येतो. अगदी मस्त काळ्या वाटणातली किंवा काळ्या रंगाची भाजीचा रस्सा किंवा काळ्या रंगाची भाजी तयार होते. तर त्यामुळे हा जो मसाला किंवा वाटण आहे नॉनव्हेजसाठी सुद्धा तुम्ही अगदी 100% वापरू शकता. मस्त चवीची भाजी तयार होते. त्यानंतर कांदा घातल्यावर मी जास्त परतून घेतलेला नाही आहे, कारण कांदा आधीच भाजलेला होता. आणि हो, जर तुम्हाला कांदे भाजायचे नसतील डायरेक्ट गॅसवरती तर तुम्ही ह्या तेलाच्या फोडणीमध्ये जेव्हा आपण सगळे मसाले जसे की बाकीच्या गोष्टी खोबरं वगैरे परतून घेतलं त्यासोबत 2 कांदेसुद्धा बारीक फोडी करून ते सुद्धा तेलामध्ये परतून घेऊ शकता ब्राऊन कलर येईपर्यंत. सगळं साहित्य किंवा मसाल्याचं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि मस्तपैकी छानसं असं याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मसाल्याच्या रंगावरूनच तुम्हाला कळत असेल की आता ही जी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा किंवा भाजी तयार होणार आहे, मस्त एकदम काळ्या रंगात तयार होणार आहे, काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी.
भाजी बनवायला सुरुवात करूया. त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या आहे. मस्त लसणाची फोडणी अशी बसली की थोडीशी कोथिंबीरसुद्धा फोडणीतच घालायची आहे, म्हणजे भाजीला छान चव येते कोथिंबीरीची. त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये, हे जे वाटण आहे ते घालायचं आहे. तर तुम्हाला किती लोकांसाठी भाजी बनवायची त्यावर मसाल्याचं प्रमाण इथे डिपेंड करतं. तर मी इथे जवळपास 5 ते 6 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने हा मसाला इथे घातलेला आहे. आणि अशा पद्धतीने मसाला आता आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. ह्याला खूप जास्त परतून घेण्याची गरज नाही आहे, कारण सगळे मसाले आपण आधी परतून घेतलेले होते, भाजून घेतलेले होते. त्यामुळे अगदी 2 मिनटातच या मसाल्याला छान इथे तेल सुटतं, बघू शकता. आणि मस्तपैकी काळ्या रंगात आपला मसाला इथे परतून तयार आहे. आता आपल्याला थोडेसे सुके मसाले इथे घालायचे आहेत. तर याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा भरून घातलेले आहे काश्मीरी लाल मिरच पावडर, पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि इथे मी 1 टीस्पून घालत आहे हा घरगुती काळा मसाला. जर तुमच्याकडे घरगुती कुठलाही काळा मसाला किंवा तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता, किंवा मग बाजारात रेडीमेड जो कांदा लसूण मसाला मिळतो तो घालू शकता, किंवा घरी जो कुठला तुम्ही भाजीसाठी मसाला वापरता तो घातला तरीही चालेल. हा कांदा लसूण मसाला बऱ्यापैकी तिखट असल्यामुळे मी फक्त 1 चमचा घातलेला आहे. भाजी खूप जास्त झणझणीत व्हायला नको म्हणून 1च चमचा घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर मसाले परतून झाले की लगेचच याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या आपण धुवून ठेवलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि मस्तपैकी 2 मिनिटांपर्यंत ह्या ज्या शेंगा आहे त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि रस्स्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं आहे किंवा जेवढा रस्सा हवा आहे तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता जवळपास मी इथे 2 ते 3 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घातलं की भाजीला छान तवंग सुटतो, किंवा जी कट किंवा जो वरची तर्री असते ती छान येते. त्यामुळे थंड पाणी घालायचं नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. बघू शकता आता जी भाजी आहे ती शिजायला जवळपास 6 ते 7 मिनटं लागतील. लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्या भाजीला मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. थोडंसं अजून याच्यामध्ये पाणी वाढवते, कारण आपण शेंगा आधीच शिजवून घेतलेल्या नाही आहेत. ह्याच मसाल्याच्या रस्स्यामध्येच शेंगा शिजणार आहेत. आणि जसं जसा शेंगा शिजत जातील तसा रस्सा घट्ट होत जातो, म्हणून आपण थोडंसं पाणी शिल्लक घातलेलं आहे. चवीनुसार अर्धा टीस्पून मीठसुद्धा घातलेलं आहे. 4 ते 5 मिनटानंतर बघू शकता मस्तपैकी भाजीला उकळी आलेली आहे. पण अजूनही शेंगा थोड्याशा घट्ट आहेत, खूप जास्त सॉफ्ट झालेल्या नाही आहेत. अजून 2 मिनटासाठी झाकण ठेवते. टोटल मी 7 ते 8 मिनटांसाठी भाजी शिजवून घेतलेली आहे. शेंगा मस्त नरम आतपर्यंत शिजलेल्या आहेत, बघू शकता. हाताने अशा पद्धतीने एक शेंग तोडून बघायची आहे. आणि भाजीचा रस्सासुद्धा बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे आधीपेक्षा. जर तुम्हाला यापेक्षा पातळ रस्सा हवा असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये वाढवू शकता. पण मी आज पोळीसोबत आणि भातासोबत ही भाजी सर्व करणार आहे, म्हणून एवढ्या थिकनेसचा रस्सा पुरेसा होतो. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर याच्यावरती घातलेली आहे. आणि आता आपली ही मस्त गावरान चवीची स्पेशल वाटणात तयार केलेली शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेवग्याचा झणझणीत असा गावाकडच्या पद्धतीचा रस्सा तयार आहे. नक्की रेसिपी करून बघा. आणि हो, आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.